कॅमेरामनने अक्षरशः कॅमेरा चालू ठेवून मोबाईल उलटा ठेवलेला आहे. किती ते डेडिकेशन व्हिडिओ काढण्यासाठीचं. आज आहे काव्या मॅडमचा वाढदिवस. मे महिन्यात वाढदिवस असतो, त्यामुळे जास्त काही फ्रेंड सर्कल नसतं. मग काय माझ्या मैत्रिणी प्लस तिचे फ्रेंड्स, किती छोटे छोटे फ्रेंड्स आहेत काव्याचे, क्यूट क्यूट पाहताय ना. मस्त सगळ्यांनी काव्याचं औक्षण केलं. काव्याला थोडंसं कमी सॅटिस्फॅक्शन असतं, कारण भरपूर गर्दी नसते वाढदिवसाला. सगळ्यांनी छान औक्षण करून घेतलेलं आहे, गोडधोड भरवलेलं आहे. मग काय केक कटिंग झालेला आहे. काव्याचे किती क्यूट क्यूट फ्रेंड्स आहेत, सगळेच वाढदिवसाला मजा करतात. लहान मुलांसाठीच खरं तर बड्डे सेलिब्रेशन होतं. इथे सगळेजण आम्ही सिम्पल असे तयार झालेलो आहोत. आता केक कटिंग तर झालेलं आहे आणि स्नॅक्समध्ये केक, चिप्स आणि थंडा होता, कारण गरमीचे दिवस आहेत. मग काय सगळे पाहुणे गेल्यानंतर छोटे छोटे फ्रेंड्स आणि आम्ही सगळ्यांनी स्नॅक्स घेतलेलं आहे. काव्याला वाढदिवसानिमित्त क्यूट असं गिफ्ट आलेलं आहे, काव्यासारखंच ते तिच्या काकांनी दिलेलं आहे. छान असं गिफ्ट ओपन केलेलं आहे काव्याने आणि इतकं क्यूट आहे ना की ते मलाही फार आवडलेलं आहे. सगळ्यात वेगळं काहीतरी छान गिफ्ट ओपन केलं आहे काव्याने आणि तिलाही फार आवडलं आहे. किती क्यूट आहे आणि कलर तर खूप सुंदर आहे. मग काय छान केक कटिंग झालेलं आहे. आणि हे दुसरं केक कटिंग कोणाचं? काव्याचे काका काकी आहेत, जे मुंबईवरून कोल्हापूरला जाणार होते आणि कोल्हापूरवरून मात्र काव्याच्या वाढदिवसानिमित्त येणार होते. आता काकांनी सांगितलं येणार म्हणल्यानंतर काळ्या दगडावरची रेष, येणार म्हणजे येणार. मग काही रात्री उशिरा का होईना आले आणि त्यांची सुद्धा ॲनिव्हर्सरी होती. मग काय सगळ्यांनी छान औक्षण केलं. त्यांची हे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि फार मजा आली. सगळी फॅमिली एकत्र आली ना की आनंद काही फार वेगळाच असतो. इथे छान केक कटिंग झालेला आहे, ॲनिव्हर्सरीसुद्धा सेलिब्रेशन झालेलं आहे एकाच दिवशी. बड्डे आणि ॲनिव्हर्सरी केक सगळ्यांना भरवण्यात आलेला आहे. आता भरपूर लेट झालेला आहे. आता झटपट जेवणाची तयारी करतोय आम्ही. आणि ऑब्व्हियसली कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच, जेवणामध्ये चिकन आणि वड्यांचा बेत होता. आणि सगळेजण एकत्र असले ना की त्याची काही मजाच वेगळी असते. बड्डे आणि ॲनिव्हर्सरी कोणाची असो, हे प्रेम सगळ्यांनी वाटून घेतलं ना की फार आनंद होतो फॅमिलीमध्ये. सगळ्यांनी छान केक खाल्लेला आहे आणि जेवणानंतर एक सेल्फी घेतलेली आहे.